जाना चाहिए। मास्तरची बायको मास्तरी पहले किससे करो, पहले 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 आप पी लो, पहले आप पी लो। अब अपने अपने विचार जो इश्यू में सर, ये आप पकड़ो अपनी क्लास पकड़ के, तो आपको क्या बोलना है आप बोल दीजिए सर। ये बोलती ये तो मैं पे महाविहार बोलते क्या है? आ जाता है। महाबोधी बौद्ध विहार बोलते गया इथे बऱ्याच वर्षापासून म्हणजे 1949 पासून ब्राह्मणाचा कब्जा आहे आणि त्यामध्ये कोणताही भिक्खू ढवळ करू नये या उद्देशाने त्यांनी जो कायदा बनवला आहे त्या कायद्याला आमचा विरोध आहे। कारण प्रत्येक धर्मामध्ये आपापले धर्मगुरू असतात, तसंच बुद्ध धर्मामध्ये सुद्धा आमचे धर्मगुरू आहेत। तर मुसलमान धर्मामध्ये बघितलं तर त्यांच्यामध्ये मौलाना असतात, ईसाई धर्मामध्ये बघितलं तर त्यांच्यामध्ये फाजी असतात आणि हिंदूमध्ये बघितलं तर त्यांच्याकडे पूज्य पुजारी असतात। मग आमच्याकडे सुद्धा भिक्खू असताना आमचं विहार असताना आमच्या ताब्यात जातीवादी सरकार का देत नाही आणि त्यांनी ते आमच्या ताब्यात द्यावं या अनुषंगाने आज आम्ही बुद्धगयाचे उपोषण चालू आहे, त्याला पाठिंबा देत आहोत। तसेच आमच्या इथे आम्ही सर्व धर्मियाशी मिळून मिसळून राहत असल्यामुळं आमच्याकडं आज बघा नांदेडहून मतीन मौलाना सर आलेले आहेत, तसेच आज आपल्या हायकोर्टाचे जज हे वकील सर मदनी सर हे सुद्धा आलेले आहेत आणि आमचे प्रेरणेचे आजूबाई आणि आमच्या संघटनेचे महासचिव मेहराज भाई तसेच आमचे अध्यक्ष आशिष गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज हे उपोषण केलेलं सोडत आहोत, तरी त्यांचा आम्ही शुक्रगुजार आहोत। माझं नाव अशोक गणेशराव बाहुळे असं आहे। प्रतिम महामहिम राष्ट्रपती साहेब, राष्ट्रपती भवन नवी दिल्ली भारत मार्फत माननीय जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या मागणीसाठी 5/3/2025 पासून लोकशाही विचार आंदोलनाच्या वतीने बेमुदत उपोषण माननीय जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांच्या कार्यालयासमोर करण्यात येत आहे। पूजनीय भिक्खू संघ महाबोधी महाविहार बुद्धगया येथे आंदोलन करत आहेत। त्यांच्या शांतता प्रिय मार्गाने लढल्या जाणाऱ्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी उपासक अशोक गणेशराव बाहुळे आणि त्या आशिष गायकवाड हे उपोषण तास बसले आहेत। भारतीयच नव्हे तर जगभरातील बौद्ध धर्मीय आर्यांचे श्रद्धेचे व अस्मितेचे प्रतीक असलेले महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यासाठी बीटी ऍक्ट 1949 रद्द करून नवा कायदा करण्यात यावा व संबंध जगाला भारताची विविधतेची एकता असल्याची ओळख करून द्यावी ही विनंती। अब्दुल मतीन, मैं नांदेड़ से यहाँ पर सिर्फ इनके ये जो उपोषण पे बैठे हैं इसके लिए आया था कि ये लोग जो है तो अपने धर्म के एक मंदिर के अंदर जो नाइंसाफी हो रही है उसके बारे में जो है तो अपनी जद्दोजहद कर रहे हैं और ये जद्दोजहद बड़े लेवल पे होना चाहिए। हमने इनसे ये कहा कि भाई जो है ना अगर आप यहाँ पर जो भी कोशिश कर रहे हैं यहाँ से तो आपका जो तो लेटर पहुँच जाएगा पंत प्रधान के पास या जहाँ पर भी स्टेट सेंट्रल में जहाँ पहुँचना है वहाँ पर राष्ट्रपति साहब के पास पहुँच जाएगा, लेकिन जो है तो इसको बड़े लेवल पे करना पड़ेगा। और आप जो है तो यहाँ से जो है तो ना ये उपोषण जो है तो बर्खास्त करो, ये हमने गुजारिश की, इन्होंने कबूल भी किया है। तो लिहाजा जो है हमारी ये जो भी इनकी मेहनत है ये मेहनत के साथ हम जो है तो आगे जहाँ भी ये कोशिश करेंगे या हम भी जो है तो इनके साथ ऊपर तक जाने के लिए तैयार है। हिंदू मुस्लिम बौद्ध और हिंदू का ये आज जो तालमेल है ये सारे लोगों में एक मैसेज जाए कि भाई जो तो यहाँ पर जो तो है ना बुद्धों में और मुसलमानों में कोई तफरीका नहीं है, ये मैसेज देने के लिए हम लोग यहाँ पर जमा हो। विहार आहे, ये विहार भटांनी ब्राह्मणांनी अत्यंत अपवित्र केलेला आहे।
कारण त्या ठिकाणी जे कर्मकांड बुद्धानं जेव्हा बुद्धाला या ठिकाणी ज्ञान प्राप्त झालं, ज्ञान प्राप्त झाल्याच्या नंतर पिढ्यानपिढी आलेले जे काही कर्मकांड आहे ते कर्मकांड या ठिकाणी नष्ट त्यांनी करून जगाला शांततेचा संदेश भगवान बुद्धांनी दिला। परंतु याच ठिकाणी या भटगुळ्यांनी ते जे विहार आहे ते विहार अत्यंत अपवित्र केलं आणि म्हणून त्या ठिकाणी भंतेजींनी काही दिवसापूर्वी आंदोलन उभं केलं आणि या बिहार सरकारनं ज्या पद्धतीनं सरकार कोणतंही स्टेटचं सरकार जाता जाता काही आबडधोबड कायदे करून जातं, अधिनियम आबडधोबड करून जातं आणि तशाच स्वरूपात घटनेची म्हणजेच संविधानाची अंमलबजावणी होण्या बिहार सरकारनं गडबडीमध्ये बीटी ऍक्ट 1949 हा कायदा पास करून त्या ठिकाणी 9 लोकांची समिती स्थापन करण्यात आली। त्या 9 लोकांमध्ये 4 हे हिंदू सदस्य, 4 बुद्धिस्ट सदस्य आणि 1 कलेक्टर, तो देखील हिंदू असला पाहिजे। परंतु गंमत अशी की ते जे सर्वचे सर्व नियुक्त करण्याचा अधिकार त्या बिहार सरकारला आणि त्या बिहार सरकारला अधिकार असल्यामुळं जे हिंदू आहेत त्याच्यानंतर बाजूलाच जे बुद्धिस्ट घेतात, जे कानाखाली आहे, अशाच पद्धतीची नियुक्ती सरकार करत आलं आणि ते विहार न राहता ते हिंदू मंदिराचं स्वरूप आज त्या ठिकाणी आलेलं आहे। या ठिकाणचे जे बौद्ध धम्म हा शांतता प्रिय धर्म आहे। या धम्माचे जे भिक्खुगण आहे, भिक्खू संघ आहे, या भिक्खू संघानं मुक्त आंदोलन केलं आणि सरकारला एक वेगळ्या पद्धतीने देण्यात आलं की बाबा आमचं विहार आहे ते आमच्या बुद्धिस्टांच्या हवाली करावं आणि 1949 ला जो ऍक्ट तयार झाला तो रद्द करावा, एवढी अशी मागणी ही रितसरपणे लोकशाही पद्धतीने असताना बिहारच्या सरकारनं एकीकडे बोलणी चालू केली आणि एकीकडे त्या भंतेजींना मारहाण करून त्यांना एका दवाखान्यामध्ये नेण्याच्या रूपानं त्या ठिकाणी त्यांना कोंडून टाकलं आणि म्हणून हा अन्याय आहे, हा अत्याचार आहे आणि हे सरकार जातीयवादी आहे। तिथलचं स्टेटचं सरकार आणि केंद्र सरकार देखील जातीयवादी असल्यानं बौद्ध धर्मीयावर फार मोठा अन्याय अत्याचार होत आहे आणि म्हणून आमचं सगळ्या इतर अल्पसंख्याक धर्माच्या सगळ्या बांधवांना या ठिकाणी कळकळीची विनंती आहे की तुम्ही आम्हाला खऱ्या अर्थानं न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही आमच्या खांद्याला खांदा देऊन जी लढाई करावी अशी विनंती केल्यानं या ठिकाणी नांदेडवरून मतीन मौलाना साहेब आलेले, आजूभाई एक पार्टीचे नेता आहेत ते आलेले आणि कायद्याचं ज्ञान असलेले आमचे वकील साहेब मदनी साहेब, ॲडव्होकेट मदनी साहेब आणि आमच्या महिला या जयाताई पाईकराव ह्या देखील या ठिकाणी आवर्जून हे उपोषण या ठिकाणी सोडवण्यासाठी आणि पावळे साहेब हे लोकशाही विचार आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष आहेत ते आणि अनिता गायकवाड हे उपोषणाला बसलेले आहेत। त्यांना हे सगळे विनंती करून मतीन मौलानाचे आजूभाई यांनी अशी विनंती या ठिकाणी केलेली आहे की तुम्हाला ज्या पद्धतीनं जर कायद्याची लढाईची असेल तरी देखील मुस्लिम ॲडव्होकेट आहेत, वकील आहेत, ते मदत करतील आणि रस्त्यावरली लढाई देखील लढण्यासाठी आम्ही मुस्लिम बांधव देखील तुमच्या खांद्याला खांदा देऊन या ठिकाणची लढाई आम्ही यापुढे लढू लागू अशा पद्धतीची विनंती या ठिकाणी करत आहेत। मी या आमच्या सगळ्या कार्यकर्त्याला विनंती करतो की आपण हे ठेवलेलं जे आंदोलन आहे हे काही जिल्ह्याच्या लेवलचं नसून हे राष्ट्र लेवलचं आहे, राष्ट्रीय लेवलचं आहे आणि म्हणून त्याला वेळ लागणार आहे। तुम्ही हे आंदोलन म्हणजेच बेमुदत उपोषण या ठिकाणी थांबावं अशी विनंती करतो आणि हे सगळ्या मंडळीची विनंतीला आपण मान द्याल एवढं मला नक्की गॅरंटी आहे। तर एवढं बोलतो आणि इथं सर एक प्रश्न है कि आप देखते हैं कि जब भी उपोषण छूटता है तो कोई अधिकारी साहब आते हैं
बातचीत करते, वार्तालाप होती है, आश्वासन दिया जाता है। लेकिन मौलाना साहब की पहली बार देख रहा हूँ मैं कि मौलाना साहब के द्वारा ये हो रहा है, इसके जरिए संदेश क्या देना चाहते हैं? या ठिकाणी अत्यंत, कारण मराठी त्याच्यासाठी, कारण महाराष्ट्रीयांना मराठी म्हणजे हे येते, आणि मला असं वाटतंय की मौलाना साहेब नांदेडहून या ठिकाणी आलेले आहेत, आजूबाई या ठिकाणी आलेले आहेत, आणि ते उपोषण सोडवण्यासाठी येत असल्यानं या आमच्या आंदोलनाला अत्यंत विशाल अशा पद्धतीचं स्वरूप मला आल्यासारखं वाटतंय. कारण बुद्धिस्ट लोक त्या मंदिरासाठी आंदोलन करणारच आहे. आमच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही ते आंदोलन नक्की आम्ही लढणार आहोत. आणि आमची ही पिढी संपली तर आमची दुसरीच पिढी देखील या आंदोलनासाठी वचनबद्ध राहणार आहे. परंतु या ठिकाणचं खऱ्या अर्थानं जगानं हे उदाहरण घ्यावं, कारण एका बुद्धिस्टांनी केलेलं आंदोलन, त्या आंदोलनाला मुस्लिम समाज हा एखाद्या शेजाऱ्या भावाला कशा दुखासुखात मदत करावी, त्या पद्धतीचं उदाहरण हे संबंध दुनियाला हे राहणार आहे. आणि म्हणून हे जे मतीन मौलाना साहेब आहे, आजूभाई आहे, आमचे मेराज भाई आहे, वकील साहेब आहेत, आणि खऱ्या अर्थानं याचं नेतृत्व करत असताना मेराज भाई सारखे एक मुस्लिम देखील हे आंदोलन याच्यासाठी करतायत, कारण भारतामध्ये आज अल्पसंख्याक धर्माच्या लोकांवर अन्याय अत्याचार. औरंगाबाद के सामने उपोषणकर्ता जो बैठे हुए अशोक राव जी वावड़े और अनीता गायकवाड़, ये उपोषण इसलिए लगाए थे कि आज जो बिहार के अंदर बुद्ध गया में जो ब्राह्मणों का कब्जा है, उसमें मेजॉरिटी हिंदुओं की रखने के लिए सरकारें नई नई चाल चल रही है, इसलिए वहाँ पर ये लड़ाई चालू है बिहार में. उसका सपोर्ट करने के लिए यहाँ पे अनीता आशीष गायकवाड़ और अशोकराव जी वावड़े ये दोनों ओपोजिशन के लिए बैठे हुए हैं. 5 तारीख से हम लोकशाही विचार आंदोलन की तरफ से हमने इनको सपोर्ट किया है और इनसे ये कहना चाहते हैं कि हमारा मान रखे, क्योंकि आप उम्र दराज है, आप ये ओपोजिशन तोड़े, इंशाल्लाह हम आपके साथ पूरा मुस्लिम समाज ये लड़ाई के लिए आगे चलेगा. ये लोकशाही विचार आंदोलन की तरफ से मैं वादा करता हूं कि ये आने वाली जो लड़ाई है, जो ये सरकारें, ये जातिवादी सरकारें जो अपना मजहब छोड़ के दूसरों के मजहब में अपना मजहब ढूंढ रही है, ये बहुत गलत कर रही है. इससे बेहतर है कि कहीं मुसलमानों की मस्जिदों के नीचे इनको मंदिरें ढूंढ रहे हैं, कहीं बौद्ध मंदिर के नीचे इन्हों अपने मंदिरें ढूंढ रहे हैं. तो ये काम बंद करे, इंसान को इंसान में रहने दे, इंसान को इंसान से लड़ाने का काम ना करे. अगर ऐसा सरकारें अगर सुधरती नहीं है तो लोकशाही विचार आंदोलन इंशाल्लाह एक पूरे हिंदुस्तान में आंदोलन की तरह उभर के और ये जातिवादी सरकारों को सबक सिखाएगा. और हम गुजारिश करते हैं अशोकराव वावड़े साहब से, अनीता आशीष गायकवाड़ से कि आप अपना ओपोजिशन वापस ले लो, क्यों कि हमको ये लड़ाई आगे इस तरफ चलना है. इसलिए मैं हमारे जो लीगल लॉयर है लोकशाही विचार आंदोलन के, उनसे कहूंगा कि वो 2 लफ्ज बोले, मार्गदर्शन करे. मैं एडवोकेट एम ए मदनी आज जिला अधिकारी कार्यालय औरंगाबाद के सामने मौजूद हूँ, और यहाँ पे जो उपोषण चालू है ये बोध गया में बौद्ध मंदिर का जो ब्राह्मण कम्युनिटी के द्वारा जो कब्जा किया जा रहा है उसके विरोध में है. और मुस्लिम समाज और लीगली जो हेल्प लगेगी मैं खानी तौर पे करता रहूँगा. और आज हम यहाँ ये विनंती करने आए हैं कि ये उपोषण आप वापस ले ले, ताकि यहाँ पे जिलाधिकारी कार्यालय के सामने उपोषण करने से कुछ मिलने वाला नहीं है. इसको ऊंचे लेवल पे आपको लेके जाना पड़ेगा, और ऊंचे लेवल पे ले आने के लिए मैं कानूनी तौर पे और क्या हो सकता और कितने लोगों को जमा करना है और कैसे जमा करना है वो परमिशन लेकर हम आगे इसका प्रस्ताव सादर करेंगे. और मे भी हम प्रधानमंत्री तक जाने की उम्मीद रखते हैं, ताकि ये हमारा ओपोजिशन खत्म करना यहाँ खत्म ना समझा जाए, लेकिन इस पर कुछ असर हो और जो बोध गया का मंदिर है वो बौद्ध के कब्जे में दिया जाए. आज औरंगाबाद कलेक्टर ऑफिस के सामने
जो हमारे अशोक वाहुड़े साहब और हमारी बहन अनीता आशीष गायकवाड़ जी, जिन्होंने अपने समाज की रक्षा के लिए एक बहुत बड़ा कदम उठाया है इस आंदोलन के रूप में। पूरे देश में ये बात अक्सरियत से फैलना चाहिए कि जितने हिंदू मंदिर है, वहाँ के जितने पुजारी है, वो सब ब्राह्मण समाज के हैं। तो उस पर हमको एतराज़ नहीं है। आप ब्राह्मण हो, आप हिंदू की रक्षा करो, आपको जो करना है करो। हम मुसलमान हैं, हम हमारे मस्जिदों की इसकी सभी तमाम बातें जो है हमारे मुस्लिम के लोग इसकी हिफाजत करते और इसका पूरा काम करते हैं। लेकिन ये बड़ी मायूब बात है कि इतना बड़ा बुद्ध गया का मंदिर है, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर भी वहाँ जाकर आए हैं और वहाँ से बाबा साहब ने हम लोगों को ये बताया है कि बौद्ध मंदिर जो है हमारे बुद्धों का है। बराबर है सर। तो हमारी ये जो मांग है कि वहाँ का जो भी इंतज़ाम है, जो भी, वो हमारे बौद्ध भाइयों के बहनों के हाथ में आना चाहिए। ये जो ब्राह्मण व्यवस्था, मनुवादी व्यवस्था वहाँ से हटा देना चाहिए। ये हमारी बड़ी मांग है। और ये आंदोलन में इसका मतलब ये नहीं कि ये अकेले हैं, इनके साथ हम पूरा समाज के साथ इनका पूरा सपोर्ट करेंगे। और आज जिन्होंने उपोषण किए, हम उनसे अदबन गुजारिश करते हैं कि आपका आंदोलन जारी रहेगा, लेकिन बराए करम बराए मेहरबानी हमारी रिक्वेस्ट को मान देकर आज अपना उपोषण खोलिए और इस काम को हम आगे लंबे रास्ते पे यानी दिल्ली तक पहुंचाने का काम करेंगे। इसी के साथ मैं अपनी दो बात खत्म करता हूँ। लोकशाही विचार आंदोलनाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी औरंगाबाद यांच्या कार्यालयाच्या समोर दिनांक 5 मार्च 2025 पासून हे उपोषण सुरू झालं। या देशामध्ये लोकशाही आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं आणि संविधानाच्या रूपानं, संविधानाच्या आधारे येथील सर्व प्रत्येक समाजाच्या माणसाला त्याच्या धर्मानुसार वागण्याचं, बोलण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे। पूजापाठ करण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे। परंतु या देशामध्ये जे अल्पसंख्याक आहेत त्यांच्यावर कशा पद्धतीचा अन्याय अत्याचार होतो, ते जे जगातल्या बौद्धांचं श्रद्धास्थान, अस्मितेचं स्थान असलेलं महाबोधी महाविहार गया, बौद्ध गया बिहार या ठिकाणी असल्यानं संबंध जगातील बुद्धिस्ट ह्या देशाला बुद्धाची भूमी म्हणून अत्यंत पवित्र मानतात। परंतु जेव्हा ते जगातून या पवित्र भूमी महाबोधी महाविहार बौद्ध गया या ठिकाणी येतात, या ठिकाणचे जे विहार आहे, हे विहार भटांनी